नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की एअर फोर्स मध्ये जी वॅकन्सी आहे, भारतीय हवाई दलामध्ये काम करणं सगळ्यांचं ड्रीम असतं की मला एअर फोर्स मध्ये काम करायचं आहे किंवा गव्हर्नमेंट साठी काहीतरी काम करायचं प्लस एक सेंट्रल जॉब मिळवायचा आहे। तर अशा सर्व कॅन्डिडेट साठी ही खूप चांगली वॅकन्सी असणार आहे जी 340 पदांसाठी आहे। त्यानंतर त्याची फॉर्म डेट काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे आणि फीज कशी असणार आहे, तर याबद्दल सगळं आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर काय काय सर्व आहे, तर त्या प्रत्येक जेवढे पण विद्यार्थी आहेत ज्यांना एअर फोर्स मध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी हे सर्व ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे। तर कोण कोण हा फॉर्म भरू शकणार आहे त्यासाठी सुद्धा आपण डिटेल मध्ये इथे बघूया। हे जे डिटेल नोटिफिकेशन आहे ज्यांचं जे ऑफिशियल आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। पण त्याआधी एक ॲनालिसिस केलेलं आहे ऑलरेडी की तुमचे नोकरीचं जे ठिकाण असणार आहे, लोकेशन असणार आहे काय, त्याबद्दल बघूया। ओके, तर हे पद आहे कमिशन ऑफिसर AFCAT जे एंट्री, त्याच्यामध्ये ग्राउंड ड्यूटी टेक्निकल अँड ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकल। तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोघांसाठी या एक्झाम्स असणार आहेत। तर मग जो टेक्निकलचा जो फ्लाइंगसाठीच्या पोस्ट आहे त्या 38 आहेत आणि ग्राउंड ड्यूटी टेक्निकलसाठी 188 आहेत। ओके, तर यामध्ये ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकलच्या 114 आहेत। पण ज्यांचं कोणाचं NCC झालेलं आहे त्यांच्यासाठी NCC स्पेशल एंट्री आहे, त्यासाठी 10% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ज्या फ्लाइंगच्या आहेत। म्हणजे ज्या 38 पोस्ट असणार आहेत त्यामधल्या 10% रिझर्व्ड असणार आहेत जे कोणी कॅन्डिडेट्स NCC मधून आहेत त्यांच्यासाठी। तर ह्या जो एक्झामचा पॅटर्न आहे, सिलेबस आहे, तो सुद्धा खूप एक इझिली त्यांनी डिकोड केलेला आहे आणि आपण सुद्धा तो व्यवस्थित ॲनालिसिस करूया। ओके, तर याची जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे सगळ्यात पहिले तर सॉरी 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण, म्हणजे तुम्हाला एक तर फिजिक्स नाही तर मॅथ्स तुम्हाला असलं पाहिजे आणि तुम्हाला 60% मार्क्स असले पाहिजे 12th साठी। ओके, त्यानंतर 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE किंवा BTech। जर तुमचं BE BTech झालं असेल तर वेल अँड गुड, पण नसेल झालं तरी सुद्धा हा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात कारण की तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे। त्यानंतर 60% 12thला असणं गरजेचं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं। ओके, त्यानंतर जो आहे AFCAT एंट्री ग्राउंड ड्यूटी टेक्निकलचा जो पार्ट आहे, टेक्निकलसाठी 50% प्लस पाहिजेत 12thला आणि तुम्हाला 12thला फिजिक्स आणि मॅथ्स हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे। त्यानंतर 60% गुणांसह BE आणि BTech जो टेक्निकलचा जो पार्ट आहे, जो टेक्निकलचा पार्ट आहे त्यासाठी BE BTech कंपल्सरी आहे। पण जर नॉन टेक्निकल तुम्ही फॉर्म भरत असाल आणि एनी ग्रॅज्युएट जरी असाल तरी इथे चालणार आहे, फक्त तुम्हाला 60% अबाव असले पाहिजेत। फिजिक्स आणि मॅथ्स तुम्हाला सब्जेक्ट 12thला असणं गरजेचं आहे। असं नाही की तुम्हाला फिजिक्स मॅथ्समध्ये 60% मार्क्स 60 अबाव मार्क्स पाहिजेत, असं नाही आहे। ओके, त्यानंतर जो नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे त्यामध्ये 60% मार्क्स पाहिजेत आणि कोणतीही पदवी चालणार आहे। BCom 60% गुणांसह BBA BMS BBS CA CMA CS किंवा CFA किंवा BSc इन फायनान्स जरी असेल तरी तुम्ही नॉन टेक्निकलसाठी पार्ट भरू शकता। आणि ज्या नॉन टेक्निकलच्या ज्या सीट्स आहेत त्या सुद्धा चांगल्या आहेत, ज्या 114 असणार आहेत। तर मग ज्यांचं कोणाचं डिग्री आहे प्लस 60% अबाव मार्क्स आहेत ते हे फॉर्म फिलअप करू शकणार आहेत। त्यांच्यासाठी वयाची जी अट आहे 1 जानेवारी 2027 रोजी पर्यंतचं त्यांनी दिलं। आता किती फ्लाइंग ब्रांच आहे त्याला 20 ते 24 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतील। त्यानंतर ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकल आणि टेक्निकल त्यासाठी 20 ते 26 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकणार आहेत। आणि जे नोकरीचं जे ठिकाण आहेत इंडियन एअर फोर्स आहे, तर त्यामुळे तुम्हाला ऑब्वियस आहे की तुमचा जो जॉब आहे तो सेंट्रलचा जॉब असणार आहे, त्यामुळे तुमची जी लोकेशन सुद्धा ऑल ओव्हर इंडिया असेल। ओके, नेक्स्ट आहे फ्लाइंग ब्रांच आपण बघितलं। त्यानंतर AFCAT एंट्रीसाठी 550 प्लस GST आणि जे NCC स्पेशल एंट्री असेल त्यांच्यासाठी फीज नसणार आहे। ओके, हा फॉर्म ऑनलाईन आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची ती तुमची 14 डिसेंबर 2025 आहे आणि परीक्षा जी आहे तर ऑलरेडी शेड्यूल्ड एक्झाम आहे विच इज ऑन 31 जानेवारी 2026। सो ऑलरेडी डेट इज ऑलरेडी डिक्लेअर्ड, तर तुमची डेट सुद्धा त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेली आहे, सिलेबस सुद्धा व्यवस्थित दिलेला आहे। तर मग त्याद्वारे करायचं आहे बघा। एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑन 31 जानेवारी 26
सो ते पण ऑलरेडी मेन्शन आहे. त्यानंतर ही जी वेबसाईट आहे, तुम्हाला जे कोणी कॅन्डिडेट्स अप्लाय करणार आहेत फॉर्म, तर कोणती वेबसाईट आहे तर https://afcet.ejucil.cov.in. ठीक आहे, तर co.in या वेबसाईटवरती तुम्हाला करायचं आहे. ही वेबसाईटसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तशी मेन्शन केली जाईल. तर जे कोणी कॅन्डिडेट ज्यांचं BA BCom आहे आणि 26 अंडर आहेत किंवा 26 पर्यंत फॉर्म भरू शकतील, किंवा जे फ्लाइंगच्या पोस्ट आहे ते 24 पर्यंत आहे, एनी ग्रॅज्युएट सुद्धा त्याच्यासाठी चालत आहे. तर आवर्जून हा फॉर्म भरा, कारण की एक इंडियन एअरफोर्सचा जे सेंट्रलमध्ये जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. रिझन त्याचं रिझन हे आहे की जो सिलेबस आहे AFCETचा जो सिलेबस आहे तो खूप छान त्यांनी डिकोड केलेला आहे. तर सिलेबसबद्दल बघूया की नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 आहेत आणि मॅक्झिमम मार्क्स किती आहेत 300 आहे. म्हणजे एक क्वेश्चनला तुम्हाला किती मार्क्स आहेत 3 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. ओके, तर यामध्ये जनरल अवेअरनेस दिलेला जो GKचा पार्ट आहे, जो करंट अफेअर्स बेस असेल. त्यानंतर वर्बल ॲबिलिटी इन इंग्लिश, न्यूमरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग अँड मिलिटरी ॲप्टिट्यूड टेस्ट असेल. तर ही टेस्ट जी असेल ते रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड बेस असेल. काइंड ऑफ थोडे तुम्हाला मॅथ्सचे क्वेश्चन्स दिसतील, पण मोस्ट ऑफ द पार्ट हा वर्बल रिझनिंगचा आहे, जो इझी पार्ट आहे वर्बल रिझनिंगचा. त्यानंतर जो GKचा पार्ट आहे तो सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केला. मग GKमध्ये तुम्हाला एक जस्ट ओव्हरलुक, जनरल सायन्स, पॉलिटिकल सायन्स वगैरे याबद्दल थोडे काही टॉपिक्स असणार आहेत. त्यानंतरचा जो पार्ट आहे GKमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स बेस करायचा आहे, जसं की कोणाचं नियुक्ती वगैरे झाली असेल तर त्या प्रकारचा जो आहे. ज्यानंतर GK ओरिएंटेड, जो सेंट्रलचा GK ओरिएंटेड असतो तो पार्ट तुम्हाला इथे एक्झाममध्ये असेल. ओके, तर 3 मार्क्स विल बी अवॉर्डेड फॉर एव्हरी करेक्ट आन्सर अँड 1 मार्क विल बी डिडक्टेड फॉर एव्हरी इनकरेक्ट आन्सर. सो एक क्वेश्चनला 3 मार्क्स असतील तुम्हाला आणि 1 मार्क्स तुमच्या रॉंग आन्सरला कट होईल. जर तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केला नाही तर ऑब्व्हियसली तुम्हाला मार्क्स तिथे मिळणार नाही. नो मार्क्स फॉर अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स. सो नॉर्मलायझेशन मार्क्स होणार आहेत ही प्रोसेस, कारण की ही जी एक्झाम होईल ती शिफ्ट वाईज एक्झाम होणार आहे. त्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा इथे होईल एक्झाममध्ये. सो या रिलेटेड आहे जो एज क्रायटेरिया आहे. त्यानंतर त्यांनी जो फिजिकल ॲबिलिटीचा पण जो क्रायटेरिया दिला आहे, तर त्यामध्ये 4 किलोमीटर रनिंग आहे 15 मिनिट्समध्ये. देन तुम्हाला 20 पुशअप्स काढायचे आहेत. तर एक जो जास्त त्यांनी फिजिकल ॲबिलिटीचा जो इतर एक्झामसाठी आहे तर असा त्यांनी एकदम मेन्शन केलं नाही, आणि त्याबद्दलचं मार्क्स तर त्यांनी तिथे काही मेन्शन केलं नाही. त्यामुळे 100 मार्क्सचा जो पेपर असणार, 300 मार्क्सचा पेपर असणार आहे, 100 क्वेश्चन्स असणार आहेत टोटल. सो याबद्दल आहे. तसेच तुम्हाला इतर अपडेट याबद्दल जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करा. व्हिडिओची लिंक तुम्हाला जी तुम्हाला फॉर्म फिलिंगची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तसेच काही डाऊट असेल तर ते सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू.